नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव. आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. पुणे शहर पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावाने न्हायले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरात दाखल होत आहेत. लाखो वारकरी आता पुणे मुक्कामी असणार आहेत, पण प्रशासनाच्या तयारीचा पाया मात्र हलता दिसतोय. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी बैठकांचे ढोल बडवतायत का? रस्ते खड्डे में स्वच्छता ही नुसती यादीत स्वच्छतागृह अपुरे आणि असले तरी पाण्याशिवाय स्वच्छतेशिवाय. पुण्यातील पालखी मार्गावरून हजारो दिंड्या जातात. महिला पुरुष लहानांपासून वृद्धांपर्यंत वारकरी चालत असतात, मात्र त्यांना पाय ठेवायला मोकळा रस्ता नाही. अनेक ठिकाणी रस्ते अपूर्णच आहे. पादचारी मार्ग भगदांडांनी भरलेले, मोबाईल टॉयलेट्स अपुरे आणि असले तरी पाणीच नाही. त्यामुळे महिलांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. महापालिकेने फक्त बैठका घेतल्या, प्रत्यक्षात काम खोळंबली. एकीकडे अधिकारी दौऱ्यांमध्ये गुंतले तर दुसरीकडे कामांची गती मंदावली आणि त्रास सहन करतोय वारकरी. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी समन्वय अशी सूचनाही दिली, पण प्रशासनाने सर्व काम पूर्ण असल्याचा दावा केलाय. मग खड्डे कोणते? मग पाण्याविना स्वच्छतागृह कुठून आली? मग वारकऱ्यांचा त्रास कशामुळे? पुणे शहरातील नागरिकांनीही आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून वारकऱ्यांना सहकार्य करावं, पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी केवळ फोटो आणि दौरे न करता कामावर भर द्यावा, हीच राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूजची स्पष्ट मागणी आहे. मी राधिका जाधव. पाहत रहा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारा तुमचाच आवाज.